आम्ही कोण्यांची बोललंय खतरा अरे गलंगीचे बोललंय खतरा जरा ऐकून घे र मित्रा आम्ही कोण्यांची बोललंय खतरा जरा ऐकून घे र मित्रा एक तीर माने पतंग दुरुड़ी लाडकी अभिनेत्री ऋतुजा पाटील। तर नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजला आपला खास स्पेशल ब्लॉग येतो म्हणजे दीपक दादाच्या घरी कानबाई मातेचा उत्सव होता, तर त्यानिमित्ताने ब्लॉग आहे। तर तुम्ही तर कालचा ब्लॉग पाहिला असेल का, रवी किरण महाराज यांचा ब्लॉग शूट होता। आणि आज आपली संपूर्ण खानदेश पट्ट्यातली टीम म्हणजे संपूर्ण रील स्टार आणि खानदेशी जेवढे पण सॉन्ग आर्टिस्ट आहेत ते सगळे येणार आहेत। तर त्यांची तुम्हाला ओळख करून देईल। आणि 2 दिवसापासून मी भूषण दादाच्या घरी होतो। तर भूषण दादांनी मला खूप म्हणजे असं का त्यांनी राहायला सोय दिली, जेवणापासून सगळं केलं। तर भूषण दादांना आम्ही कधी विसरू नाही शकत। इकडे आलं तर पहिले भूषण दादाकडे येऊ आणि मावशी तर मागं बसले होऊ शकता, मावशीने सगळं केलं। आणि आपली संपूर्ण टीम आणि भूषण भाऊचा साखरपुडा झाला आहे, त्यांचे दाजी हां त्यांचे दाजी म्हणजे आमचे दाजी। तर दाजी आहेत आमच्यासोबत आणि हरदाजी सुद्धा आहेत आणि संपूर्ण आपली टीम। तो छोटी छोटी इकडे तुम्हाला दाखवतो। काय नाव आहे तुझं? हां कपडे का नाही बदलवते? हां तर कुलदीप दादा पण आपले छोटे पण आहेत जबरदस्त। तर ब्लॉग बघत राहा, ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा। आणि आपले दादा आपल्यासोबत 1-2 शब्द बोलतील ब्लॉगमध्ये। भाऊंतेच्या चॅनलला मी बघत असतो, 1 नंबर ट्रेंडिंगला चालू आहे आजकाल भाऊंते। तुम्ही भाऊन जसं सपोर्ट करतात तसं मलाही प्रेम द्या तुमच्याला, बस तेवढंच। कारण त्यांना ब्लॉगचं काम नाही राहिलं, त्यांचं माझंच काम ब्लॉगचं आहे, ते फक्त सॉन्ग टाकतात। तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा। आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझ्याच नाही तर हरदाजीच्या चॅनलला आणि आपल्या भूषण भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तसं तुम्हाला बोललो होतो का आपण दीपक दादाच्या घरी चाललेलो आहे। आणि मी कालपासून दीपक दादाच्या घरी आलेलो आहे आणि आमची संपूर्ण टीम तर येणार आहे। त्याच्यामधले एक आपले माईताई आले आहेत, माईताई रील स्टार तुम्ही तर ओळखतात, ते आले। आणि आपली संपूर्ण टीम इथं आलेले आहेत। दाखवून देते आपण चेहरे वगैरे दाखवले, आपले दादा सोबत आहे आणि आमचे दाजी पण आहेत। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माही आर्यस आपला चॅनल आहे यूट्यूबवर, आपले पण ब्लॉग असतात आणि ब्लॉग पण आपले आवाज येतोय, खूप भारी भारी ब्लॉग असतात आपलेवाले। तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला माही आर्यस। ते आवाज गेले तर आता आम्हाला पार्टी देण्यासाठी माहिती घेऊन आलेले आहे। आणि दीपकने आणलेलं आहे आपल्याला, आहे का नाही पार्टी द्यायला? कोणी आणलंय? कोणी नक्की बघा। ओके, तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघायला भेटेल। कानबाई माता की जय, क्या बात है, कने राजा की जय, गोरक्षनाथ महाराज की जय, श्री कुलस्वामिनी विजयासनी माता की। स्वयंसेवकांना विनंती आहे आपण बाहेर थांबायचंय। यापुढील गीत होईल श्रीमंत दगडूशेठ, हे गीत सादर करतील आमच्या खानदेशी ग्रुपचे गोड गायक सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
सर्वमंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते नारायणे नमोस्तुते कन्हैया माता की गणपति नमन खानदेशी ग्रुप बजरंग बैंड शिरपूर हेलो हेलो कनेर कानाबाई स्वरूप माझेच आई वडील नाही, या खानदेशातील आजीबाबा आपल्या या गलंगी गावामधील आलेले आहेत. यापुढील आपण गणपती बाप्पांच्या गीतानंतर आई कानाबाई मातेचं गीत नमन गीत या गीतामधील आपले प्रत्येकाचे आराध्य दैवत यांना या कार्यक्रमात जत्राला पहिले कधी वरुण राजा कधी पाणी येस ना, ते आपला पूर्वज काय सांगेत माहिती का, पाणी गड जावाले पाणी यावे, गड जावाना करता पाणी येस का नाही माडी, ते आपले कोणी ज्या पाणीना काहीच होणार नाही असा तो फक्त आपला कार्यक्रम आहे ना, वरुण देवता बी आनंद लेवाले येले म्हणून कोणी उठीसन जाणार नाही. एक मिनिट बाकीचे मागे करा नो की तुम्ही थोडं सहकार्य करा. कार्यक्रम आता सुरुवात व्हायले बारे कार्यक्रमले
अजून लंबा कार्यक्रम आहे, भरपूर आपला सर्व गाणं होणार आहेतच, कलाकार येणार आहेतच. तरी तुम्हाला सर्वांकडून आपले सहकार्याने अपेक्षा आहे. हा, परत एकदा आपल्या समोर खानदेश किंग ग्रुप, हॅलो, बजरंग बँड शिरपूर. मित्रांनो, या पुढील गीत होईल. भाऊ टाळ्या झाल्या पाहिजेत. गलंगी गावाचं नाव या देवराज परिवाराने युट्यूबच्या माध्यमाने असो की त्यांच्या संगीत कलेच्या माध्यमाने असो की आपला बँड व्यवसायाच्या माध्यमाने असो, संपूर्ण जगामध्ये गलंगी नावाचा शिक्का ठोकलेला आहे. याबद्दल सगळ्या देवराज परिवाराच्या बद्दल सगळ्यांनी टाळ्या वाजल्या पाहिजे. कौतुकास्पद. खरोखर दादासाहेब, आज या मंचावर माता कानबाईच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातले 3 सर्वोच्च बँड मी म्हणतो, एक खानदेश किंग ग्रुप, बजरंग बँड शिरपूर, तसेच श्री साई सम्राट बँड देवळा याचे मालक या ठिकाणी आहेत. गिरीश भाऊ तसेच शशीदादा कचे यांचं सुद्धा आगमन होणार आहे. आणि जसं दादा म्हणाले की आपले दीपक दादा देवराज, दीपक बँड गलंगी अख्खा खानदेशातनी, महाराष्ट्रातनी, अख्खा भारतातनी, अख्खा जगमा झेंडा काढलेले. जरा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आणि आज भावना विनंतीले मान दिसन अख्खा खानदेशना कलाकाराने उतरेल शेतस. धन्यवाद. तर परत एकदा आपल्या समोर खानदेश किंग ग्रुप, बजरंग बँड शिरपूर. या पुढील गीत होईल. उभ्या महाराष्ट्रातच नव्हे, संपूर्ण जगामध्ये आम्हाला युट्यूबच्या माध्यमाने काही कॉमेंट्स येत असतात. भारताच्या बाहेरून आपले जे काही भारतीय महाराष्ट्र बंधू, सप्तशृंगी माता की, परशुराम बाला की. खानदेश किंग ग्रुप, बजरंग बँड शिरपूर, डोंगरी विभाग. की त्यांनी रंगमंचावर यायचं आहे, तरी सर्वांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. म्युझिकल स्वागत. मॅडम जी यांचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. कर्तव्य दक्ष आपल्या सोबत आपल्या सगळ्यांचे आवडते या मॅडम साहेब, कमलाकर मॅडम साहेब आपल्या कार्यक्रमात, कान्हाबाई मातेच्या कार्यक्रमात, या देवराज परिवारांच्या कार्यक्रमात उपस्थिती लाभून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. आपण त्यांचं संगीतमय स्वागत केलं आहे. तरी ताई साहेब आपल्या सभावर मंचावर उभे राहून आपल्याला अभिवादन करीत आहेत. 2 मिनिटं आपल्याला संबोधन करतील. सर्वांना नमस्कार. कार्यक्रम अतिशय चांगला आहे असं मी ऐकते आहे. आपल्याला कार्यक्रम शांततेत पार पाटील काकू साहेब करतील, त्यांना विनंती करतो. एकदम टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. यापुढे आपण गवळण मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात ही गवळण सादर करूया. ही गवळण सादर करतील
आमच्या खानदेश किंग ग्रुपच्या कोकिळा गायत्रीताई राजपूत, खानदेश किंग ग्रुप बजरंग बँड शिरपूर. या संस्कार देणार, या सांस्कृतिक संस्कार, परत आध्यात्मिक संस्कार, परत या परिवार मा संगीतमय लक्ष्मी माता आहे ना, ही श्रीमंत आहे. सरस्वती माता ही गरीब आहे. सरस्वती माता आहे ना, कोणले भी नाही पावत. सरस्वती माता ही दिवराज परिवारले पायले आणि कानाबाई माता याचा घर येले तर आपण सुशीला माय आणि निंबा आबा याचा करता टाळ्या वाजवल्या पाहिजेत. या पुढील गीत होईल आपल्या सगळ्यांना. मी तर म्हणतो ना, गलंगी गावामधून ही आई भगवती सप्तशृंगी मातेच्या गडावर पायी जाणारे भाविक असते. आपल्या खानदेशातून सगळे भाविक चैत्र उत्सवासाठी रामनवमीला, अष्टमीला असो, नवमीला असो, सप्तशृंगी मायना गडावर जातच आपण. तेनावर शिरपूरले सप्तशृंगी माताना मानाचा रथ अहो सजीराना आणि येनावर आम्ही लिहिलेलं गीत रथ काय चालना वनीना घडले. बाबा खूप सुंदर गीत आहे. हे गीत सादर करणार आहेत कृष्णाभाऊ मांडोळे, खानदेश किंग ग्रुप बजरंग बँड शिरपूर. लवकरच कानाबाई मातेचं कनेर राजाचं आगमन आपल्या स्टेजवर होणार आहे. या गीताच्या माध्यमाने आपण कानाबाई मातेचं स्वागत करूया.
आहे आणि आपण मातेला झाकी पदार लेवो म्हणे कानोड महिना या गीताने स्वागत करूया. अतिशय पारंपरिक हे गीत आहे आणि पारंपरिक म्युझिक. बोला कानबाई माता की जय, राजा की जय, गोरक्षनाथ महाराज की जय, बबलू भगत दादा की जय. झाकी बदलल्यामुळे कानबाई महिना हे गीत सादर करतील. माझ्यासोबत दीपक भाऊ आणि मी आम्ही दोघे हे गीत आपल्या समोर सादर करतोय. तर माता ही राणी आपण सर्वांचे आपल्या दोन्ही हात वरते करणार आहे आणि माताला जयघोष करणार आहे सर्वांनी. कानबाई माता की, कान्हेर राजा की, गोरखनाथ महाराज की. खानदेशी बजरंग बँड शिरपूर. स्वागत करूया. सिमरन गायकवाड. सोनाली ताई की जय हो, बबलू दादा की जय हो. कान्होबाई मातेचे असीम भक्त जे सव्वा मापना करोटा 11 महिना मायना
करोटा ही माय वर्तनारा भगत दादा आपला समोर आपली कानुबाई आणि कनेर राजाले डोकावर धरी लेनात बबलू दादा ना करता भी जो 24 तास कानुबाई माताना पायना जोडे भक्ती भावनातील जीवन जगी राहणार असा भगत दादा ना करता भी टाळ्या व्हावले पाहिजे. यापुढे गीत होईल मने कानबाई ना आज मोठा थाट ना माय मने मायबाईले धरी धरी नाचू ना माय. खूप सुंदर गीत आहे. या गीतावर तुम्हीही आनंद घेतला ना. कानबाई माता सगळ्यात आशीर्वाद देवाशिवाय राहणार नाही. रेडी. हॅलो ज्या माझ्या महिला भगिनींना माता बहिणीसले जेसले नाचीसन आनंद लेना होईल तेसने आपला फक्त स्वतःना जागावर उभा राहायचा आनंद लेवार आहे. हॅलो मनी कानबाई ना आज मोठा थाटना बाय. रेडी. खानदेशी ग्रुप बजरंग बँड शिरपूर दीपक भाऊ देवराज दीपक बँड गलंगी. मजा येते ना मंडळी तुम्हाला. कोण कोण नाची राहत इकडे देखात मी 4-5 जण इकडे बाकी नसले मी नाच नाही ना. हा तर आज आटे अवघाट घालेल शे दीपक भाऊनी खरोखर आज गलंगी गाव में पूरी ट्रॅफिक जाम हो जायले. बरोबर आहे का नाही.
असं म्हणतात मित्र सोन की बापाने कमवलेलं वाढवायचं असतं. दीपक भाऊचे वडील आबासाहेब यांनी जे कमवलं होतं तर दीपक भाऊने वाढायला अख्खं पसारी दिले डायरेक्ट. खानदेशमानी अख्खं महाराष्ट्रमानी अख्खं भारतभरमा दीपक भाऊनं नाव आहे. आणि आज लगभग 4 ते 5 लाख फॉलोअर आहेत भाऊना इंस्टाग्रामवर. क्या बात आहे. आई तुमनी कमाई दीपक भाऊ खरोखर. आणि आज तुम्हाला विनंतीले आबासाहेब तुम्ही आई कमाई आहे, तुम्ही कमाई आहे, तुम्ही झाडलाय आणि भाऊनी त्याला पुढे पाणी टाकेस आणि मोठं करेल छे. आणि पुढे अहो तुम्हाला परिवारना जो काही प्रचार प्रसार आहे या दोन्ही मयूर भाऊ आणि दीपक भाऊ करील आहे ना तर आपले भलता आनंद शे. आणि आज तुम्हाला आनंदमा आम्ही सहभागी वैरण आहोत. आणि आज आठे आई आपली गलंगी नगरी मा तुम्हाला सर्वांना मनोरंजनसाठी खानदेश किंग बजरंग बँड शिरपूर, खानदेश किंग ग्रुप बजरंग बँड शिरपूर ना आम्ही प्रस्तुती आधी देखी. आणि आता तुम्ही देखील बॅनरवर फोटो तसेच मग कलाकार का कवाई राहणार मग बोलावाला का कलाकार असले तुमना आवाज इंत बोलाव सुबो असं. पण तयारी मा त्या तयारी मा निघत का दीपक भाऊ ही राहणार तोवर मी तुमले काही शुभेच्छा देस. मंडळी सुरुवातले मी परिचय दिना. मन नाव विलास कुमार शिरसांडे. मी तसा अम्मनेर मन जोडे मन गावे गाणली पिळवता. सध्या हल्ली मुक्काम कल्याणले. हिंदी मराठी सोबत आपली आई राणी भाषामा निवेदन आणि थोडस कॉमेडी मिमिक्री करत राहत. जितला बी या कार्यक्रम होताच आपला खानदेश किंग ग्रुप ना असू द्या नाही तर आपला सचिन दादा कुमावदियास ना असू द्या, दीपक भाऊ ना असू द्या, जितला बी या खानदेश कार्यक्रम होतच तरी आपला खानदेश करस ना मनोरंजन मी जबाबदारी लेस. आणि आज बी आई गलंगी गावमा मी जबाबदारी लेल छे. तर आपला कलाकारच ना आगमन होईल ना तोपर्यंत दुसरा कलाकारच ना आवाज मी तुमले ऐकण्यासाठी. मंडळी हाय गलंगी गावमाच मनाने आपलं जे युट्यूबवर म्हणा इंस्टाग्रामवर म्हणा सन्माननीय मान्य मोदी साहेबांचं भाषण थोडस लोकांना आवडेल ते तुमच्या समोर आज सादर करा मी. आणि अपेक्षा करस की तुमले आवडेल. तर आपला भारतना सर्वात लोकप्रिय पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी साहेब यासले आपली खानदेशी भाषा बोलती आवडस. त्या आयराणी मग बोलतील तुम्हाशी तुमले आवडणं तर तुम्हाला टाळी अपेक्षित आहे मला. नमस्कार मंडळी, राम राम, जय खानदेश, बोला घरे घर संदेश. सोनाना खानदेश बोला ना, घरे घर संदेश, जय खानदेश. मित्रास्वान आज या गलंगी नगरी मा आपला दीपक भाऊ देवराजनी जो कार्यक्रम ठेल शे भो आणि त्या कार्यक्रमात तुम्ही बटा येल शेतास बलता भारी वाटी राही ना बलती मजाही राहिनी भो. आपली भाषा, आपला लोके आणि आपली संस्कृती. मित्रास्वान आपला जेवण निधी चाव शे भो ती जगमा फालती भारी शे. जेवाले पठास ते बोट्या चाटी चाटी खातास. आणि काय सांगू आपल्या जेवणनी चाव सगळ्यात फेमस पुरणपोळी ना मांडा, वरण बट्टे, वांगानी भाजी, शेवनी भाजी, डबोकड्या. हमारे मित्र दीपक जी देवराज ने जो कार्यक्रम रखा है, जो कार्यक्रम खेल शे त्या कार्यक्रमात भलती मजा ही राहिली. मला तसं जास्त काही खानदेशी बोलता येत नाही पण मी तोडकं मोडकं खानदेशी बोलसू. मी फिरियल शे इंग्लंड, अमेरिका आणि बठ्ठा देश पण मला आवडस फक्त आपला खानदेश. मी खाजो खानदेशनी ठेचा भाकर, मी खाजो खानदेशनी ठेचा भाकर आणि खायसन तिने सुटेकर. धन्यवाद धन्यवाद. यानंतर उन्हात बॉलिवूडना सर्वात फेमस कॉमेडियन ज्याचं मी चेला शे जॉनी लिव्हर साहेब. नमस्कार मित्र स्वण, भाऊ स्वण, बहिणी स्वण. भलती मजाही राहिनी भो, भलत भारी वाटी राहिलं. आणि मला खानदेशी लोकच काय खानदेशी भाषा बी भलती आवडस भो. इथली गोड भाषा शे आणि इथला गोड लोकेश येतस असं वाटस एक एक भाऊ बहिणीसले गया भेटीसन भलत रडी लेव भो. जय खानदेश. धन्यवाद. यानंतर गेले तस आपला खानदेश मा
नाना पाटेकर साहेब त्या आयराणी मग कसा बोलतील. नमस्कार मंडळी, राम राम, जय खानदेश. बट असले बेटी सनबो मन असं भरियल छे, छाती अशी चवडी वैजाल छे. गैर बारी वाटी राहिना आपला खानदेशी माणूस जगना काना कोपरामा कोठे बी जाऊ द्या भो, पण खानदेशच्या नारा लावा शहर आवत नाही. भलत बारी वाटी राहिना. बोला जय खानदेश, जय खानदेश. यानंतर उन्हात अजय देवगण साहेब त्या कसा बोलतील. वडी रे वडी, वडी कानबाई वडी. मी तसवाट मी आपला जळगाव खानदेश बाप, आपला कलंगी गाव मायल छे. फक्त भारी वाटी राहिना. जर का तुम्ही टाळे वाजशात तर अजून मला भारी वाटेल. धन्यवाद. यानंतर उन्हात अनिल कपूर साहेब. राम राम मंडळी, जय खानदेश. नाशिक हो, मुंबई हो या कलंगी, आटली पब्लिक तर एकदम खतरनाक रास. बोले तो एकदम झकास. थँक्यू थँक्यू. यानंतर मंडळी एक आवाज तुम्हाला समोर सादर करसू. आज कालदी आटे रवी किरण महाराज ही संख्यात बरोबर ना. कोण कोण होतं कीर्तन मा बठा होतात. पण रवी किरण महाराज व्यतिरिक्त आणखी एक महाराज ज्या भलता फेमस येतस. कोणता कोणता. इंदोरीकर महाराज. मला तो माहिती आहे जरा ना मा कमी आवाज येईल. हा तर इंदुरीकर महाराज तमाशा पुढे बसणारा समाज कीर्तनले बसाले लागणार तो म्हणजे आपला हरिभक्त पारायणकार इंदुरीकर महाराज साहेब. येस ना आवाज महाराष्ट्रमा क्वचितच 2-4 कलाकार काढता होतील. त्यांना मसला मी एक शे आणि प्रयत्न करस की तो आवाज तुम्हाला आवडेल. तर निवृत्ती इंदुरीकर महाराज. अरे भांगरी भोंगरी प्रेम करू नका. प्रेम करतात त्याला क्वालिटी पाहिजे, दर्जा पाहिजे. उठला शंभड्या प्रेम करतोय. मुलगी ग्रॅज्युएट आहे, मुलगा गवंड्याकडे कामाला आहे. फुले गुलाब का, अरे आग लाव त्या फुलाला. सोनू तुया मायावर भरोसा नाही काय, तुझा बाप माझा त्याच्या तिथं काय असे. बाई वाड्यावर या, भाड्या भाड्याच्या घरात राहतून बाईला बोलतो वाड्यावर या. तुला फिरवीन माझ्या गाडीवर. अरे भाड्या पेट्रोल आहे का तुझ्या गाडीत. 20चं पेट्रोल टाकीतो, बटन दाबलं की गाडी कॅंग करते. मुलगी पाहायला जातो मुलगा, 20 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. आणि मुलगी पाहायला गेल्यावर पोह्याचा कार्यक्रम. आजकाल कांदे महाग झाले त्यामुळे पोह्यामध्ये कांदे दिसतच नाही महाराज. कांदे पोहे ते वांदे पोहे झाले. मुलगी पाहायला गेल्यावर मुलाला मुलीची आई मुलाला बघते आणि म्हणते बाई 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 हा तर मलाही पाहायला आलता म्हणे. एवढं वय मुलाचं झालेलं असतं. आधी बालविवाह व्हायचे, आता टालविवाह होतात. डोक्यावर एकही केस नाही त्याचं. ज्यांनी ज्यांनी लव्ह मॅरेज केलं दरवाजे लावून बांधणे का शित्यात रे. दरवाजे लावून बांधणे का शित्यात. पूर्वीच्या बायांच्या हाताला चव होती. एक चिमटी मसाला टाकला की भाजी अशी चविष्ट लागायची. आता डबेचे डबे मसाला आणि चव नाही कशाला. ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या काहींच्या बायका निघून गेल्या. महाराजांचं कीर्तन ऐकून एकानं काळी बायको केली. राव चक्क ऐका, महाराजांचं कीर्तन ऐकून एकानं काळी बायको केली. काही दिवसांना ती पळाली. तो महाराजांकडे पळत आला, महाराज मी तुमचं कीर्तन ऐकून काळी बायको केली म्हणे, ती पळाली. त्यावर महाराज म्हटले मी आता रंगाची गॅरंटी देऊ का बायकोची. तुझं तू बघ बाबा, 15 दिवस झाले इथं माझीच सापडत नाहीये. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अपेक्षा आहे की तुम्हाला आवडला असेल तर 2-4 टाळ्या तुम्ही वाजवू शकता. धन्यवाद धन्यवाद. आणि असाच धमाकेदार व्हिडिओ मला युट्यूबवर इंस्टाग्रामवर बी राहतास. विलास कुमार सिसाट नाव आहे, तुम्ही सर्च करू शकतास. हा आणि मंडळी आता आपला गलंगी नगरी मा जेस ना तुम्ही गाणं ऐकतास येस त्या समोरला वाटतावर अजय माडी आणि आपला मामा तुम्ही पोट टाका असा आपला प्रशांत दादा देसले यासना आगमन होईल छे. जरा जोरदार टाळ्या त्यांचं स्वागत करा. प्रशांत भाऊ आणि अजय दादा माडी. सतानेकर ना सीतानेकर, अजय माडी सीतानेकर यासना तुम्ही गाणं ऐकले का समोरना वाटतावर. क्या बात आहे.
त्यानंतर प्रशांत दादा देसले नाटे आगमन व्हायले, जरा जोरदार टाळ्या देस ना साठी. तर मग आता आपला खानदेशना लाडका उच्चा तिथला भरेल आणि आवाज मा बी तिथला दमशे भावना आहे का नाही. खानदेश मा म्हणे एक प्रथा आहे ना, म्हणजे आपला खानदेश मा एक प्रथा आहे. कोणती? मामानी पोर करानी आहे ना. तो मामाने लगीन का होईल राहणी, तो कुवारा का फिरत राहणार. पण पहिले ऍडव्हान्स बुकिंग करतेतच. भाऊ तुम्ही पोर मी करसो बर का. तर असा एक गाणं फेमस होईल आपला सर्वांना लाडका प्रशांत दादा देसले तुमच्या समोर सादर येतात. जरा जोरदार टाळ्या प्रशांत दादा देसले साठी. पहिले बोला कानबाई माता की, भारत माता की. हॅलो. चैत्रोत्सवासाठी भाऊंच सुपरहिट गीत मायमने आंबा तू मालकीन, खूप सुंदर गीत आहे. प्रशांत भाऊ आमने स्वतःने फरमाईश आहे ते गाणं तुम्हाला आवाज ऐकायला पाहिजे. कन्हेर राजा मायमनी सैबाईना.
क्या बात आहे प्रशांत दादा, एकदम दणकट दिन आहे गाणं म्हणून सगळ्यात आवडतंय. तुम्हाला बी आवडतंय का? तर मंडळी आता तुम्हाला समोर इराणात आपला खानदेशना पठा एक एक माणिक मोती आयराणीना सुपरस्टार भैया साहेब मोरे, त्याच्या सोबत येतच आपला लाडका अली दादा खाटीक, तसेच आपला जगदीश भाऊ संधानशिव, त्यासोबत आमनी लाडकी अंजनाताई पर्लेकर, तसेच आमना मनोज भाऊ बी येतात, सोहन भाऊ येत, आमना शशीदादा कचवेत, श्री साई सम्राट बँड देवळाना मुख्य मालक येत त्यासना भाऊ बी आडेस येतच. जोरदार जोरदार टाळ्यासही स्वागत करू आपल्या या खानदेशना माणिक मोती आयराणी मायना सेवक आणि तुमना आमना सर्वांना गयाना ताईत. जरा जोरदार टाळ्या म्हणजे तुम्हाला टाळ्या कमी दिकी राहणार मला. जोरदार जोरदार आई पहिल्यांदाच होईल दीपक भाऊ खानदेशच्या इतिहासमा अहो खरंच सुवर्ण क्षण आहे की बठ्ठा कलाकार तुम्ही एकच छतकाल्याडे जमा करत. खरंच आई तुम्ही ताकद आहे, तुमनं प्रेम आहे जे आमल्या आडे खेचिले शे. खरंच जोरदार टाळ्या वाजवणा मंडळी दीपक भाऊ साठी एकदम कडकडीत. क्या बात आहे. तर मग आता कोण गाणं ऐका नाही तुमले? कोणा भैया मोरे, भैया भाऊ. हा भैया भाऊ आता चालू होणार, थोडा त्यातले आराम करू द्या. पहिले प्रशांत दादा अजून एक गाणं ऐकूत आपण, चालेल ना? चालेल प्रशांत दादा. नमस्कार कलंगीकर, तुम्ही सगळे असे मला लगीन करताना मग ऐकलंच होईल 100%. कारण आज ना ताजा विषय सगळ्याचे माहिती आहे. कारण मामा बघता भाव खावा लागला आणि ते गाणं ऐका पण बराच मामा असतील पुरी टाकत पाहत असते. खरी गोष्ट आहे. आणि हा विषय असाच सुद्धा नव्हता मला. असंच मी टॅक्सीमा प्रवास करत असंच चालू होतं कुचूर कुचूर सगळं असलं की आजकाल ना मामा भारी भरायला लाग झालं, पोरी देवाला नखरा करायला लाग झालं. मग त्यावरती हे गाणं सुचणं होतं. तर ते तुमच्यासाठी नक्कीच एन्जॉय करा सगळ्याजण. नको हुंडा माले नको गाडी माले, मामा तुम्ही पोर फक्त दिल्या कोणी कोणी मामाने पोर करेले म्हणे, खरं खरं सांगा. ते का अर्धा हात वरे करणार काही नाही करणार, सांगू का नको झालं. पण खरं जाऊ प्रशांत भाऊ ना गाणं ऐकलं ते का आता आमना मनोज भाऊ बी हात वरे करा.
प्रशांत भाऊ ना गाणं काळानंतर बराच फरक पडला होता, बराच मामासनी मनवर लिंत आणि बास असले पोरी ती टाक्या होत्या हे का नाही. तर मंडळी आता आपला या स्टेजवरती आणखीच आमना लाडका खानदेशना दिग्दर्शक शिवराज पाटील सर यासना आगमन व्हायचं, जरा जोरदार टाळ्या असते आपण स्वागत करू. जे आपण गाणं देखतच त्या गाण्यानं जे डायरेक्शनचे या दादाच नाही येतच, त्यासोबत आमच्या हिरोने बी काही कमी नाहीत खानदेश नाही. या ऋतुजा पाटील जरा जोरदार टाळ्या. अगदी कमी टाइम मा सुपर डुपर हिट होईल खरोखर. खानदेश मा बी हिरोनीस कमी नाही बर का, देखल्या तुम्ही बटा हिरोनीसले खानदेश माधुरी दीक्षित आहे ना. डान्स देखले का आता आमना बिकन भाऊ पाचोने मागे भेटणार कथा आहेत त्या चोपडा येलेत. येसनच गाणं मग आता चोपडाले तुम्ही शूटिंग करी होती, कोणतं गाणं होतं ते आता ते चालू करा ना. लक्षात नाही इथला गाणं करलेत की याद नाही त्यासले. जोरदार टाळ्या. या आमने खानदेशनी दुसरी हिरोईन रिया चित्तेसाठी बी जोरदार टाळ्या वाजा जरा. क्या बात आहे. तिसरी हिरोईन कधीला फिराली पूजा परदेशी, जरा जोरदार टाळ्या मंडळी. आज आई पूर्ण पंचकृषी में पहिलाच कार्यक्रम होईल दीपक भाऊ की तुम्ही बठ्ठा कलाकार असल्यासाठी आमंत्रित करेले. खरोखर आम्ही तुम्हाला आभारी येतच ऋणी येतच. जरा जोरदार टाळ्या मंडळी परत एकदा सर्व कलाकारांसाठी. यानंतर कोणले बोलावणार तुम्ही सांगा. ते एकच आवाज येऊ द्या मला, खिचडी नका करा. भैया मोरे, भैया भाऊ कथा गर्दी मला फेग्यात तुम्ही आता. क्या बात आहे. खानदेशना अरिजित सिंग युवा रॉकस्टार सिंगर आणि सध्या तुम नामाना आपला सर्वांना गयाना ताई ते भाऊ आयर आणि इतनी मराठी हवी आता घोषी जाईल छे आणि लवकरच बॉलिवूड मध्ये एंट्री मारणार आहे आमना भाऊ हे का नाही. जोरदार टाळ्या भैया साहेब मोरे यांच्यासाठी. तर लई राहा तुमच्यासाठी. कोणतं गाणं मी काय गाणं सांगू द्या माहिती कोणतं गाणं म्हणतो. आणि त्याच ना गयाना ताई तर मी नेहमीच बनी राहतो कारण की त्याच ना गम आम्ही शामिल राहतो नेहमीच. बरोबर आहे की नाही. देव भाऊ त्याच नाही यायले भारी भेट कराय आणले असं बी आमनं भेट होत नाही सगळ्या कलाकारच ना. तर एक चांगलं स्टेज तुम्ही दिलं आमने सोबत भेटण्यासाठी. जास्त टाइमपास नाही करत. लिहू का जास्त मग कोणचं लिहू आनंद मला माहितीच होत नाही. एकटाच म्हणाव नाही मी तुमले सोबत म्हणणं पडी आणि म्हणणं पडी तर म्हणणं पडी नाचणं बी पडी. बरोबर आहे की नाही. मी असं ऐकलं होतं गलंगी मावी बराच असणार दिल तुटी जायला म्हणे. अरे मग टेन्शन नका लिहू. अहो भैया भाऊ नेहमीच तुमच्यासाठी उभा आहे. एक तीर माने पतंग दुरुड़ी एक तीर माने पतंग दुरुड़ी रूठी गया मनया बिन बात नजर लगने कोनी मना प्यार प्यार ले. या गाडीला प्यार माग मोडलेले नजर लागली कोणी मना प्यार. अरे बात
मन यार 4 वरिस नो प्यार कसा बुटी गया मन यार रोज गरसमी याद दिल याद रे रोज गरसमी याद दिल याद रे नजर लगली रोनी मना प्यार रे नजर लगली रोनी मना प्यार रे गाव गलीना आशिकी मोठा करली पोर गाव गलीना मोठा करली पोर गाव गलीना आशिकी मोठा करली पोर मिनी म्हणत आय अजय भाऊ म्हणे मानला टाईपले कितना वर्ष होईल होती ना जवळजवळ 3 ते 4 वर्ष झालेत या गाडीनं तो लपड होता वट्टावर बैठे बैठे लाईन मारे तोही मला म्हणाला अजय भाऊडे बिल्डिंग या गली आली नानो तो या ठेव कसर मनावर या गली आली नानो तो या ठेव कसर मनावर मी गाव गलीला आशिकी मी गाव गलीला आशिकी मोठा करली पोर मी गाव गलीला आशिकी मोठा करली पोर बाबा हातवर जरा जोरदार बिगड सांगाने वाजाळा मग आते 4 वर्ष ना प्यारली तो कितना लोक हात वर करेल होतात जरा आते का हात वर करावर असा मी पुरा हात वर या 4 वर्ष वाला नहीं दिया 4 दिन वाला है त्या बटा 4 वर्ष में 4 लपड़ा करणार 4 वर्ष ना प्यार गाण्याला आते 5 वर्ष निघत तरीही ते गाणं आज तसंच ताजं तवानं आहे का नाही क्या बात आहे परत जोरदार टाळ्या आता कोणले बोलावं ना अजय माळी माईने सगळं गाणं भैया भाऊनी म्हणे टाकत 4 वर्ष ना प्यार समोरला वाटतं सगळ्याच म्हणे टाकत आता काही मालिक ठेवच नाही हा अजय भाऊ घेतले
दे का ते तुम्ही कन्फ्युज कर टाकत असले कोणले गाणं म्हण नाही असं तुम्ही सांगा मला. हा सचिन भाऊ येईन ना तो अजून थांबा जरासं. तुम्ही सांगा पटपट लवकर लवकर. जगदीश भाऊ देखाव. आली खाटेक ना डान्स देख नाही कथा आहे आली खाटेक खानदेश ना गोविंदा तू हा ते वाटणं खरं. चला मग विनोद भाऊ चालू करा ना का गाणं. हा तेसले मन नाही बोलला की थांबले विनोद भाऊ ना डान्स देख नाही लेवा ना मग परफॉर्मन्स मन सोबत बटाचं एन्जॉय करा बरं का. तर मंडळी सादरशे तुमच्या समोर आपला खानदेश ना दुसरा सुपरस्टार विनोद कुमावत आणि त्याच्या सोबत खानदेश फेम अभिनेत्री त्रिशा पवार. जरा जोरदार टाळ्या. हाई जोडी स्क्रीनवर फेमस आहे. भाऊनी कडनी जोडी दुसरी बर का. हा जोरदार टाळ्या परत एकदा विनोद कुमावत आणि त्रिशा पवार. गान कोकिळा झुमकावाली पोळ देख तुनी बायको कशी नाची राहिनी. बायको बायको करू नको. जास्त गाणं बायकोवरच बनायले तुम्ही ना. म्हणजे पोरच ना विचार पुरा करेल छे है ना. कारण सध्या बिचारा कुवारा पोर तुमले भलता आशीर्वाद देतील है ना. देखा तर तुमच्या समोर सादरशी आपले खानदेशचे गान कोकिळा अन्याताई भरलेकर यासाठी जोरदार टाळ्या वाजवण्यात म्हणते. धन्यवाद. बोला दे बघा. पहिले तर सगळ्यांना जय खानदेश. आवाज देऊ ना जोर. जय खानदेश. अजून एक सवाल. जय खानदेश. तर पहिली सहा मी गलंगी मायेले दीपक देवरा दादा खरंच आभारी तुम्ही का तुम्ही इतका मोठा स्टेज दिला आणि बठ्ठा कलाकार असले इतकं करम. तर थँक्यू सो मच. आणि इथली भारी पब्लिक आपली खानदेशी पब्लिक देखील खूप भारी वाटली आणि तुम्ही गाणं ऐकायला जे देख तुम्ही बायको कशी नाची राहिली. तर आज ते गाण्याला 80 मिलियन व्ह्यूज क्रॉस व्हायले. तसं म्हणजे 8 करोड व्ह्यूज क्रॉस व्हायले. तुमची कृपा आहे तुम्हाला प्रेम आहे. तर चालू करू. Thank you.
जोरदार जोरदार टाळ्या. स्टेजवर सचिन दादा आणि पुष्पदाईचं आगमन झालेलं आहे. जोरदार
मंडळी नाही शॉर्ट करायला असो भाऊ मी कार बघ कसा आहे दादा सोन आय गलंगीश आहे का पुनश आहे नेमकं भाऊ असे गर्दी गाव मध्ये देखील होती बरं भाऊ मी बी देखील आणू कचे कार्यक्रम करा नू पण अशी गर्दी म्हणा माय मावल्या इथल्या शांतता मा बसायच्यात बिचाऱ्या एकदम शांतता मा कार्यक्रम होई दादा सगळा खानदेश मधला आपला छोटा मोठा सगळा कलाकार येतच दादा त्याची छोटा कलाकार असले सुद्धा ते स्टेज दिले आमच्यासारखा गरीब माणसे असले एक शेतकरी माणूस आहे दादा मी तुम्हाला चांगला माहितीच आहे सरी दिनभर चारा जमा करी सर यायचे भाऊ ज्वारीना मायनी शपथ छे कधी असाच मोठा बनत भाऊ आपला वावर आणि कला दोन ठिकाणी शेतच वावर ना जागा वावर आणि कला ना जागा बर का भाऊ भाऊ गरीब म्हणी 3-3 लाख ना बजेट लाई गाणं काढी राहत तुम्ही अरे भाऊ ती भगवंतानी कृपाशे मनावर भाऊनी बडा कपाशीना पैसा लाई दिनात का अरे जाऊ दे यंदा पीक उन्हाच दी तिने मायना केली तिने भाऊ हाऊ नान दे ना नान हाऊ बोलता बेकार आहे हा नान ना वाद होई तरी पण नान पुरा जो आल पाहिजे काय म्हणाय म्हणजे आणि पुरा मला शेतकरी शेत लाटे काय कोणी ऑफिसर निषेध पुरा शेतकरी शेत आता दाना भावनी कपाशी साम आहे की पण गाणंच काढा जाऊ दे दादा काय म्हणणार भाऊ आपलं सूप भेटतोय कसं चालणार दादा अरे तिला सूप भेटी घे पण आपले दुःख मग कशी घेणार दादा बरं ताई काय हरकत नाही असंच प्रेम राहू द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय कानबाई माता आवडता शशी दादा कचवे जोरदार टाळ्या स्वागत करणे नाथ भगवा कपनीवाला तसेच कहा से रहने वाला बाबा बंगाली बोलते डोक्यावर उचलले या गाणं तुम्ही तर सादर करा तुमच्या समोर शशी दादा कचवे जरा जोरदार टाळ्या सर्वस्ने ओम नमो आदेश बोला कानबाई माता की अरे आपास आवाज नाही राहिला तुम्हाला मराठी मा बोलू काय राणी मा बोलू सगळा म्हण राहिला काय राणी मा कोण म्हण राहिला मराठी मा तुम्हाला काय पाहिजे मराठी पाहिजे काय राणी मा पाहिजे बरं मग आता पहिले कानबाईला गाणं झालं पाहिजे का नातच न का आलं पाहिजे शशी भाऊ तुम्ही आहे राणीमाच बोला त्यासने अशी इच्छा आहे राणीमाच बोलायला पाहिजे हा बरोबर ना हा मग आपण एक आपलं नातच नाही गाणं असेल तेव्हा बराचसा जण असले कन्फ्युजन व्हायचे काही
दीपक भाऊ साडे खरंच आहे दीपक भाऊनं प्रेम आहे. आज तुम्ही इतली मोठ्या संख्या आडेलेत म्हणा कसा सुद्धा बसे आज जीव होती सर काम करा न तुमनासाठी तर म्हणजे आता तुमना समोर परत एकदा सादर करण होत खानदेश किंग खानदेश किंग ग्रुप बजरंग बँड खानदेश किंग ग्रुप बजरंग बँड शिरपूर
खानदेशी गाणं सुरुवातपासून ऐकतेस ऑडिओ व्हिडिओना जमानापासून, पण जसं युट्यूब होणं आणि युट्यूब मा जो खानदेशी आयर आणि म्युझिकनी जी परिभाषा जो ट्रेंड बदलाया तो या दादानी बदलले. असं नाव आहे समीर केयस. ज्या तुम्ही गाणं देखतस या सुपरस्टार तर नंतर आहेत, पण यस ना पहिले हाऊ खरा सुपरस्टार आहे, कारण म्युझिक बनवणे तर त्या गाणं चालवत नाही. जोरदार न थांबता गाणं ऐकायला आवडत असतं, मग म्युझिक बनवण्यासाठी जी मेहनत असते आम्हाला समीर दादा लेतस, आणि समीर दादामुळे ज्या स्टार सुपरस्टार आहे तुम्हाला मान्य करणं पडेल. आज मानशात का नाही? मग तुम्ही वाजा पहिले टाळ्या, जोरदार टाळ्या समीर दादा यसनासाठी. आणि यस नबी युट्यूब चॅनल आहे. तुला जर मी पहिली बार मला दिल झुरनाए, मी प्यार तुनावर करनाए, मी करनाए, मी प्यार तुनावर करनाए, मी करनाए. तुला जर मी पहिली बार मला दिल झुरनाए, तुला जर मी पहिली बार मला दिल झुरनाए, प्रेम कहानी पागल वैना रानी दखिन हाई जवानी साथ मराओ दोने दोने लिखो प्रेम कहानी प्यार महाओ दिल मना भी हरनाए प्यार महाओ दिल मना भी हरनाए मी प्यार बनावर करनाए मना गलंगीकर लिहू का आपलं गाणं गाणं. एक मिनिट आपलं गाणं ऐकायला असेल. झाकी पदर लेवा म्हणी कानबाई मैना. स्वतः आपल्या ताई पुष्पाताई देनावर डान्स करलेत आपल्या गाण्यावर. परत एकदा ते गाणं घ्यायला पाहिजे. येतल्या ते नंतर मी सांगतो दिले जात चालेल. आम्ही कोड्यांची बोललाय खतरा अरे गलंगीचे बोललाय खतरा जरा
ऐकून घे र मित्रा आम्ही कोणाची पोरं कचरा जरा ऐकून घे र मित्रा आम्ही कोणाची पोरं कचरा 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 आम्ही कोणाची पोरं कचरा 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 आम्ही कोणाची पोरं कचरा मी म्हणतो ना अंजनाताई बायको बायको पोरीस ना जास्त पोरस ना फक्त काळजीलेस आमना भाऊजीने बी काळजी लिहिला कथा घ्यात गर्दी मग दवडी बिवडी तर घ्यात नाही त्या हा गर्दी मग दवडीच्या शात बरं आम्ही दोडणं पडेल लवकर लवकर